Welcome friends. Today we are going to take fourth question from practice set 2.3. Actually we have done first three questions in previous lecture, right? Okay, so now we have to start with fourth number, right? Okay, so पहिल्यांदा मी तुम्हाला काय सांगितलं होतं ते एकदा आपण रिवाइज करतो की हाऊ टू सॉल्व द क्वेश्चन्स बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड न सॉल्व करताना पहिली कंडिशन तुम्हाला सांगितली होती मी, द ए मस्ट बी 1. ए ची व्हॅल्यू काय असली पाहिजे 1, बट हिअर 9 इज देअर, राईट? म्हणजे इथं 9 आहे, तो 9 आपल्याला कन्वर्ट करावा लागेल 1 मध्ये. हाऊ टू कन्वर्ट दिस 9 इंटू 1? बाय डिवाइडिंग सेम नंबर, by the same number. Means we have to divide this equation by 9 at first. पहिल्यांदा आपल्याला 9 ना त्याला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. पण आणि त्याच्यानंतर सी जो आहे तो काय करावा लागतो, पुढे टाकावा लागतो. या कंडिशन्स तुम्हाला सांगितल्या होत्या, ठीक आहे? आता आपण पहिलं काम करूयात, आपण आधी सी ला पुढे घेऊयात. मीन्स काय होईल सांगा, 9y स्क्वेअर मायनस 12y इज इक्वल्स टू -2, राईट? ओके, सो नाव डिवाइड इक्वेशन बाय 9. आता त्या इक्वेशनला आपण 9 ने डिवाइड करतोय. सो 9y स्क्वेअर डिवाइड बाय 9. ऍक्च्युअली हे लिहायची गरज नाही, पण एक स्टेप वाढू देत. 12y डिवाइड बाय 9 इज इक्वल्स टू -2 बाय 9. ओके, दिस इज द फर्स्ट थिंग. मीन्स आय हॅव डिवाइडेड this equation by 9. Why by 9? Because here is 9 and we want here 1. आपल्याला तिथं 1 पाहिजे, ठीक आहे? So 9 cancels 9. Then 3 3s are 9, 3 4s are 12. This is not divisible. Okay, so that will be as it is. Now आता काय करायचं आपल्याला पहा. आता आपल्याला काय करायचं, त्याला फॉर्मॅट मध्ये लिहून घ्यायचं आधी. So y square minus 4 by 3y is equals to -2 by 9. Now this is the equation. Now it is in general form. आता तुम्हाला इथं 1 आला, आपल्याला फक्त इथं 1 आणण्याशी मतलब आहे, राईट? ओके, आता आठवा की मी तुम्हाला पुढे काय सांगितलं होतं, याला पुढे सॉल्व करताना तुम्हाला काय करायला सांगितलं होतं. तुम्हाला या ठिकाणी एक नंबर घ्यायला पाहिजे होता, थर्ड टर्म. पण ती थर्ड टर्म काय असली पाहिजे याच्यासाठी तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं. मी फॉर्म्युला आठवत असेल, b/2 चा काय करा म्हटलं होतं तुम्हाला, स्क्वेअर. एकदा पॉझिटिव्ह घ्या, एकदा नेगेटिव्ह घ्या. मीन्स b/2 म्हणजे हे झालं, ठीक आहे? आता काय येईल पहा, y स्क्वेअरला y स्क्वेअर आला, -4/3 ऍज इट इज आला, y ला y ऍज इट इज आला. आता इथं प्लस मध्ये एक आपल्याला घ्यायचंय आणि नेगेटिव्ह मध्ये सेम घ्यायचंय आणि पुढे -2/9 ऍज इट इज घ्यायचं. मग आता इथं प्लस आणि नेगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह कोणता नंबर घ्यायचा आहे, तर तो घ्यायचा आहे b/2, ठीक आहे? आता आपण थोडा वेळ विचार करूयात की b/2 नेमका कसा घ्यायचा. तो 4/3 जो आहे की नाही, 4/3 त्याला by2 करायचा, राईट? म्हणजे ऍक्च्युली काय होणार, हा जो 3 आहे ना तो इथे येणार, ठीक आहे? म्हणजे काय होणार, तो 4 काय होणार, 6 होणार. पटतंय का बघा, 4/6 होणार. आणि त्याचं स्क्वेअर आपल्याला करावं लागणार. म्हणजे कसं येणार बघा, हे 4/6 ब्रॅकेट स्क्वेअर पॉझिटिव्ह घेणार आणि 4/6 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज नेगेटिव्ह, राईट? ओके, आता याच्यात काय होतं पहा, याच्यात आपण कॅन्सलेशन पण करू शकतो. इथंच केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सो 2 2s are 4 आणि 2 3s are 6. 2 2s are 4 आणि 2 3s are 6 करू शकताय, काहीही अडचण नाही. सो y स्क्वेअर मायनस, आता आपण काय करतोय पहा, आता एक स्टेप वाढवतोय आणखीन एक मी, 4/3y पॉझिटिव्ह 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर, ओके, आणि इज इक्वल्स टू मी लिहितोय -2/9 आणि हे पलीकडे जाणार म्हणजे काय होणार, पॉझिटिव्ह 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. क्लिअर? हे काय केलं आपण, कॅन्सलेशन केलं, 2/3 आलं. हे पॉझिटिव्ह 2/3 ऍज इट इज इकडे ठेवलं आणि एक पलीकडे पाठवलं, ठीक आहे? आता पुढच्या स्टेपला काय करायचं, आपल्याला रूट घ्यायचे. रूट कोणाचं घ्यायचं, याच. याच्यासाठी काय घेणार, हा y ब्रॅकेटमध्ये y, हे साइन मायनस, हे 2/3 इथं आणि याचा स्क्वेअर ऍज इट इज इक्वल्स टू -2/9 दॅट विल बी ऍज इट इज पॉझिटिव्ह. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 2? दॅट विल बी 4/9. वाय? बिकॉज द स्क्वेअर ऑफ 3 इज 9, राईट? ओके, नाव आता पुढची स्टेप काय असेल पहा, देयर इज 2. ओके, सो y minus 2/3 bracket square is equals to, what will be the addition? Definitely, because there is positive sign, but one of them न्यूमरेटर मधला एक जो आहे तो नेगेटिव्ह, मीन्स त्यांचं काय होणार आहे, सबट्रॅक्शन. सो 4 - 2 आणि डिनॉमिनेटर सेम आहे, सो डिनॉमिनेटर विल बी ऍज इट इज, मीन्स सेम, राईट?
आणि हा 4 मधून हा 2 मायनस होणार म्हणजे काय येणार तिथं 2 येणार, राईट. कसला 2 येणार, पॉझिटिव्ह 2 येणार, बिगर नंबर साइन, राईट. सो y मायनस 2/3. आता मी काय करतोय ते नीट लक्षात घ्या. मला याचं हे जे साइन आहे ते काढून टाकायचं. मग ते काढून टाकायचं म्हटल्यावर मी काय करेल, 2चं रूट निघत नाही, 2ला रूट मध्ये टाकेल आणि या 9चं निघतं जे काय आहे 3 आहे ते ऍज इट इज लिहिल, राईट. ओके. सो पण हे लिहिताना कसं लिहिलं गेलं पाहिजे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, बिकॉज एव्हरी नंबर हॅज 2 स्क्वेअर रूट, राईट. सो y मायनस 2/3 इज इक्वल्स टू पॉझिटिव्ह साइन द्यायची गरज नाही, पॉझिटिव्ह 2/3 और y मायनस 2/3 इज इक्वल्स टू नेगेटिव्ह रूट 2/3, राईट. ओके. नेक्स्ट स्टेप, y इज इक्वल्स टू हे 2/3 जे आहे रूट 2/3 ते ऍज इट इज लिहा, डिवाइड 3 आणि हे जे आहे ते नेगेटिव्ह आहे ते काय होईल, पॉझिटिव्ह, मीन्स 2/3 ओनली, राईट. ओके. और y इज इक्वल्स टू मायनस रूट 2/3 मायनस, आता इथं कसा आहे बघा, हा कसा आहे, निगेटिव्ह आहे, पुढे गेला काय झाला, तो सुद्धा पॉझिटिव्ह झाला, मीन्स काय व्हायला पाहिजे 2/3, राईट. ओके. आता पुढची स्टेप काय असेल पहा, y विल बी, y ची व्हॅल्यू रूट 2 प्लस 2 आणि अपॉन मध्ये काय 3, बिकॉज इट इज कॉमन, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. अँड हिअर y इज इक्वल्स टू और y इज इक्वल्स टू मायनस रूट 2 प्लस 2 डिवाइड बाय 3. ओके. सो द सोल्युशन्स आर रूट 2, वाटल्या सोल्युशन्स आपण लिहिले तरी चालतात, रूट 2 प्लस 2 अपॉन 3 आणि दुसरं सोल्युशन काय आहे, मायनस रूट 2 प्लस 2/3. ओके. सो दिस इज क्वेश्चन नंबर 4 फ्रॉम 2.3. ओके. सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Okay, now we will take fifth one. 2y square plus 9y plus 10 is equals to 0, right? Okay. Now you can see here is also not 1. आपल्याला इथं 1 पाहिजे पण 1 आहे का, नाही. जसं आपण मागचं एक्झाम्पल सॉल्व केलं, इट इज सेम विथ दॅट क्वेश्चन, राईट. मीन्स ऍट फर्स्ट वी हॅव टू कन्वर्ट दिस अक्रॉस द इक्वल, राईट. सो 2y स्क्वेअर प्लस 9y इज इक्वल्स टू मायनस 10. ही पहिली स्टेप, म्हणजे सी जो आहे लास्ट टर्म ज्याला आपण स्थिरांक म्हणतो त्याला आपण इक्वलच्या पलीकडे टाकलं, हो. ओके. त्याच्यानंतर 2y स्क्वेअर प्लस 9y इज इक्वल्स टू मायनस 10 जे आहे. आता आपल्याला काय करायचं, इथं 1 आणायचं, मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, वी हॅव टू डिवाइड दिस इक्वेशन बाय 2, राईट. सो डिवाइड इक्वेशन बाय 2. कशामुळे 2 ने डिवाइड करायचं, बिकॉज आय डोंट वॉन्ट 2 हियर, आय वॉन्ट 1 हियर, राईट. ओके. सो 2y स्क्वेअर डिवाइड बाय 2 प्लस 9 अपॉन 2y इज इक्वल्स टू मायनस 10 अपॉन 2. Okay, 2 cancels 2. We cannot divide 9 by 2, right? And 2 5s are 10, so that will be minus 5, right? Okay, now what is the equation? Y square plus 9 upon 2y is equals to minus 5. This is equation, right? आता आपल्याला आपल्या फॉर्मॅट मध्ये जाऊन गणित सॉल्व करायचं. कसं, y स्क्वेअर आहे, आपल्याला इथं थर्ड टर्म आणायची आणि थर्ड टर्म काय असते, तर b/2 ब्रॅकेट स्क्वेअर ही आपल्याला थर्ड टर्म घ्यावी लागते, एकदा पॉझिटिव्ह मध्ये आणि एकदा निगेटिव्ह मध्ये. सो काय असायला पाहिजे पहा, y स्क्वेअर प्लस 9/2y प्लस मायनस इज इक्वल्स टू मायनस 5. आता इथं काय घ्यायचंय ते क्लिअर करा, राईट. इथं आपल्याला काय घ्यायचंय, तर 9/2/2 घ्यायचंय, मीन्स b म्हणजे 9/2 आहे. आणि लक्षात ठेवा, जर डिनॉमिनेटर मध्ये संख्या असेल, म्हणजे फ्रॅक्शन मध्ये संख्या असेल, सॉरी, तर त्यावेळेस खाली जो डिनॉमिनेटर आहे ना त्यालाच फक्त 2 न मल्टिप्लाय करा, बाकी ऍज इट इज लिहा. म्हणजे कसं, 9 आहे ना, 9 ला 9 ऍज इट इज ठेवा इथं, आणि हा जो 2 आहे त्यालाच फक्त 2 न मल्टिप्लाय करा. 2 2 चा काय व्हायला पाहिजे 4. इथं सुद्धा 9/4, एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह, राईट. आता पुढची स्टेप, आता आपण काय करतो पहा, याचं कॅन्सलेशन होत आहे का, कुठंही होत नाही. मग याचं रूट घ्या डायरेक्टली. काय असणार याचं रूट, y इथलं साइन पॉझिटिव्ह 9/4 चा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर is equals to minus 5 will be as it is, and this is negative 9/4, that will become positive 9/4 plus. But when it will cross there, we have to write the square numbers, right? So what is the square of 9? That will be 81. Square of 4, 16, right?
ओके, आता पुढची स्टेप काय असेल पहा. ॲट द नेक्स्ट स्टेप आता याचं आपल्याला आधी याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. सो y प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 16 5 जा 80. बट विच टाइप ऑफ 80? -80 प्लस there is nothing means 1. So 81 1 जा 81 divide by 16, right? Okay, and now y plus 9/4 bracket square will be काय असेल पहा 81 minus 80 that will be 1, and what is the 16 will be as it is. Now you can see here is a square number means this bracket is square ना. ओके, याचा इथं स्क्वेअर दिलेला आहे. दिस ब्रॅकेट हॅज स्क्वेअर. इट मीन्स सपोज आय वॉन्ट टू इरेज दिस 2. मला ते 2 खोडून टाकायचे, 2 नकोय मला. देन आय हॅव टू टेक द स्क्वेअर रूट्स ऑफ द अपोजिट नंबर्स. मीन्स राईट साईडचे जे नंबर्स आहेत त्यांचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मीन्स काय होईल पहा y प्लस 9/4. आता मी स्क्वेअर रूट काढून टाकला. सो 1 चा स्क्वेअर रूट 1. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 16? दॅट विल बी 4. राईट. नाव यू कॅन सी I have erased this 2, but याला सुद्धा मी काय केलं स्क्वेअर रूटच्या फॉर्मॅट मध्ये मांडलं. नाव बट इट इज नॉट ओनली इन पॉझिटिव्ह, दॅट विल बी पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह, राईट. सो y प्लस 9/4 इज इक्वल्स टू 1/4 और y प्लस 9/4 इज इक्वल्स टू -1/4, राईट. ओके, सो आता पुढची स्टेप काय असेल. y इज इक्वल्स टू 1/4 negative 9/4. So y will be 4 is the same denominator, so that will be as it is 1 minus 9. y will be -8/4 means y will be काय असेल -2. Value of y is -2. पहिलं सोल्युशन. नेक्स्ट y is equals to -1/4 minus 9/4. Now you can see what the denominator is same. It means y is equals to denominator plus 4 will be as it is -1 and -9, that will be -10. Now 4 1 जा 4. This number is not divisible by 4, so you can divide by 2. 2 2 जा 4, 2 5 जा, right. So y will be -5/2. So those are the solutions of question number 5 from 2.3, right. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड हाऊ आय डिड दिस, राईट. ओके, समजून घ्या कशा पद्धतीने याला सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now we are going to take the last question of this exercise, question number 6. 5x square is equals to 4x plus 7. Okay, at the same time we have to आपल्याला आता काय करावं लागेल पहा, याला इकडे घ्यावं लागेल. ओके, सो इन जनरल फॉर्म और इन स्टँडर्ड फॉर्म 5x square minus 4x is equals to 7. तर 7 तिकडेच राहू दे. ठीक आहे, मीन्स वी वॉन्ट सी across the equals, so it is there, right. Okay, so 5x square minus 4x is equals to 7. This is the question. Now I want here 1. मीन्स आपल्याला त्या ठिकाणी काय पाहिजे 1 पाहिजे. So when if I want 1 here, so I have to divide that equation by 5. So divide equation by 5. आता 5 आपण जर इक्वेशनला डिवाइड केलं तर काय होईल पहा 5x square divided by 5 minus 4x divided by 5 is equals to 7/5. 5 will be as it is, right. So 5 cancels 5. 5 ला 5 आपण कॅन्सल केला तर इक्वेशन काय उरलं x square minus 4/5x is equals to 7/5. Now you can see we want third term. Okay, but how we will get the third term? by b/2 square formula, right. मग b/2 पाहिजे म्हणजे काय करावं लागेल पहा x square ला x square घेतला minus ला minus 4/5 that will be as it is. Now plus and minus is equals to 7/4. So what will be here? इथं काय असलं पाहिजे, कशाचा स्क्वेअर असला पाहिजे हे आपल्याला पाहायचे. तर इथं आपल्याला काय घ्यायचं असतं b/2. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला 4 as it is ठेवायचा आणि डिनॉमिनेटरला काय करायचं ट्वाइस करायचं. मीन्स व्हॉट 5 2 जा 10. सो 4/10. अगेन आपण 5th क्वेश्चन मध्ये इथं कॅन्सलेशन केलं होतं तसं करू शकताय तुम्ही. सो 2 2 जा 2 5 जा 10. 2 2 जा 4 2 5 जा 10.
सो आता लक्षात घ्या की आपलं इक्वेशन काय आहे, एकदा त्याच्यासाठी लिहूयात आपण एक्स स्क्वेअर मायनस 4y5x प्लस सो 2y5 विल बी ॲज इट इज, त्याला आपल्याला स्क्वेअर करत बसायची गरज नाही. ओके, and now I will write here 7 by 5 that will be as it is, which is at the right side of the equation, and now this is negative 2 by 5 and we want square of that number, right? So it will cross and it is negative, so it will become positive, and 2 by 5, what is the square of 2? That will be 4, and square of 5, that will be 25, right? Okay, now this will be the next step, right? Okay, so now we will see here. आता आपल्याला डायरेक्ट याचं स्क्वेअर रूट काढून घ्यायचं. काय असेल पहा, x that will be minus will be as it is. Okay, now 2 by 5 and now bracket square is equals to. Now you can see here, आता तुम्ही हे लक्षात घेऊ शकताय की या ठिकाणी काय झाले पहा, या ठिकाणी आपण याचा स्क्वेअर घेतलाय, 25 इकडे आला, आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. सो 25 into 7, 25 7 जा किती असायला पाहिजे, जर कॅन्सलेशन होत असतं इथं कुठेही तरी आपण करू शकलो असतो. ठीक आहे, पण कॅन्सलेशन होतंय का, बिलकुल होत नाही. मग तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत, एक तर काय करा, याला 5 ने मल्टिप्लाय करून याचा 25 करा, दोघांचा डिनॉमिनेटर सारखा येईल, तसंही चालेल. किंवा मग दुसरा ऑप्शन तुमच्याकडे काय आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे ही जी मेथड आहे ना, आपण याला असं जे म्हणतो, म्हणजे याच्याशी मल्टिप्लाय करा, याच्याशी मल्टिप्लाय करा, हे दोघं एकमेकांशी मल्टिप्लाय करा. यू कॅन सॉल्व बाय एनी मेथड. ओके, सो जर समजा मी असं मल्टिप्लाय करत असेल तरीही चालेल, किंवा मी याला जरी मल्टिप्लाय केलं 25 ना तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी उत्तर तुमचं सेम येणार आहे. सो 25 7 जा किती येतं, 175, राईट, प्लस 5 4 जा 20 अपॉन 25 5 जा 125, राईट. ओके, नाव इथं काय भेटलं पहा, x minus 2 by 5 bracket square is equals to, now we have to add them. So 195 divide by what will be there, 125. Now you can see both the numbers are divisible by 5. दोन्ही नंबर 5 ने divisible आहेत, so you can divide them. So 5 1 जा 5, 5 2 जा 10, 2 is remain. So इथं काय उरलं पहा, 2 5 आला म्हणजे 25 आला, so 5 5 जा 25, right? So then 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 3 is there, किती उरलं पहा, 4 उरला, right? 15 plus 4 19, so 5 9 जा 45, 5 9 जा 45. It means now you can see 2 by 5 square, x minus 2 by 5 square is equals to 39 by 25. Now I want to erase this square sign. हे स्क्वेअरचं साइन मला काढून टाकायचं, म्हणजे जे स्क्वेअर रूट घ्यावे लागतील. पण लक्षात घ्या 39 चा स्क्वेअर रूट भेटणार नाही. 39 has not perfect square. 39 is not perfect square number, so it has no perfect square root also. Okay, so x minus 2 by 5 is equals to, आता मी याचा साइन काढून टाकतोय आणि इकडे काय करतोय, 39 ला मी ऍज इट इज आतमध्ये टाकतोय आणि 25 चा मात्र 5 हा स्क्वेअर रूट घेतोय, अँड इट विल बी इन बोथ पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह, राईट. सो आता हे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह म्हणजे दोन वेळेस लिहावं लागेल. x minus 2 by 5 is equals to root 39 by 5 or x minus 2 by 5 is equals to root 39, but which negative, root 35 by 5, right? Okay, now x is equals to root 39 by 5 and it will become positive, so 2 by 5, right? Or x is equals to minus root 39 by 5 and it is negative, so it will become positive 2 by 5, right? Okay, now दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे, सो काय लिहायला पाहिजे, x is equals to 5 that will be as it is, आणि हे जे आहे root 39 by plus 2 सॉरी, आणि इकडे ऑर मध्ये काय यायला पाहिजे, दुसरी व्हॅल्यू यायची, x is equals to minus root 39 plus 2 by 5. Okay, so this is last question from 3.2. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे हे 3 क्वेश्चन्स, काल आपण काय केलं होतं आधीच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं पहिले 3 क्वेश्चन्स. ओके, आणि हे 3 क्वेश्चन्स, सो फर्स्ट 3 क्वेश्चन्स वर डिफरंट. ओके, याच्यापेक्षा ते थोडेसे वेगळे होते. कसे वेगळे होते, ऍक्च्युली
द कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, ओके, बाय कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. पहिल्या 3 क्वेश्चन मध्ये एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आपण 1 पाहिला. अँड इन दिस 3 क्वेश्चन्स, ह्या 3 क्वेश्चन मध्ये आपण काय पाहिलं, द कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर वॉज मोर दॅन 1. आपण 1 पेक्षा मोठा बघितला किंवा 1च्या व्यतिरिक्त दुसरा कुठला तरी आपण काय केलेला आहे, पाहिलेला आहे. आणि मेथड तीच आहे, आपल्याला फक्त त्याला डिवाइड करावं लागतं. अडचण एकच की इथं घेताना काय घ्यायचं, म्हणजे आपण इथं जे घेतोय ना तिथं. आणि हे कॅन्सलेशन तुम्ही कुठल्याही स्टेपला केलं तरी चालतं. इथं केलं तर तुम्हाला कॅन्सलेशनला सोपं पडतं. कसं, जर तुम्ही याचा स्क्वेअर करत बसले असते तर 4चा 16/100 आलं असतं, मग पुन्हा त्याला अजून डिवाइड करावं लागलं असतं. आन्सर तर हेच आलं असतं. त्याच्यापेक्षा जेव्हा छोटं आहे त्याच वेळेस काय करायचं, ते संपवून टाकायचं. म्हणजे जशी एखादी अडचण असते जी छोटी असतानाच कमी केली किंवा ती संपवली तर चालेल, कारण तीच अडचण जर मोठी होत गेली तर ती आपल्याला खूप मोठी समस्या होऊन बसते. ठीक आहे, त्या पद्धतीने याला इथंच कॅन्सल करा, जेणेकरून तुम्हाला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. ओके, सो दिस इज 2.3 which is completed and this method is called completing square method. आपण हेही पाहिलेलं आहे. ओके, सो I think we have done the first method, that is factorization method, and now completing square method. Okay, so both the methods are completed. Now only one is remain, that is formula method. Okay, so we will take that method in next video. Okay, so please take the screenshot. Okay, if you like this video, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, गुड डे.